रात्री आपण या ठिकाणी थांबलो होतो. रामदेव बाबा मंदिर आहे विश्वनाथ खेड्यामधील. तर इथं आपल्याला रात्री जेवणाची व्यवस्था इथं वैयक्तिक या घराचा जो माणूस होता तर त्यांनी आपली वैयक्तिक व्यवस्था केली होती. आणि आता आपण 6 वाजता विश्वनाथ खेडा या गावातून निघलेलो आहोत. सकाळ सकाळ निघलो. आज जरा पायाला जरा बरं वाटतंय. 2 दिवस पायाने खूप त्रास दिला, त्यामुळे जरा व्हिडिओ जास्त काढता नाही आला. तर आज आपण आता सकाळ सकाळ निघालो आहेत नर्मदे हर. नर्मदे हर. जीवनभर अशा गल्लीतून रस्ता काढावा लागतो, म्हणजे हा शॉर्टकट राहतो. आणि रस्त्याने जर आलो असतो तर आपल्याला लांबून पडलं असतं. त्यामुळे आपण ह्या गल्लीतून आलो. म्हणजे त्यांनीच तसं मार्किंग केलं होतं गाववाल्यांनी परिक्रमावासियांना खूप लांबून नाही पडण्यासाठी. नर्मदे हर. गल्लीतील रस्ता संपून आपण रस्त्याला लागल्याच्या नंतर एका ताईंनी आपल्याला चायप्रसादीसाठी बोलवलं आणि सगळ्यांनी चायप्रसादी घेतली. त्याचा रस्ता माहीत नव्हता, पण ही एवढी एकच निशाणी होती. त्याच्यावर मग आम्ही पुढं चाललोत गावातून. नर्मदे हर. कोणसा गाव हे? लखनगाव. लखनगाव. तर आता आपण लखनगाव मध्ये पोहोचलेलो आहोत. एक तास लागला आपल्याला विश्वनाथ खेडा या गावातून लखनगाव मध्ये येण्यासाठी. लखनगाव या गावामध्ये रस्त्याच्या कडेने वरती रस्त्याला मेन रस्त्याला लागल्याच्या नंतर हायवेला वरती आश्रम आहे. आता आपण रस्त्याकडे चाललेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. हा बडवानी रोड आणि हा जो इकडनं येतोय हा आपण मोरटक्क्यावरून जो गाडीने परिक्रमा करतो तर हा मोरटक्का बडवानी रोड. गाड्या ह्याच रोडने जातात. आणि आता हा लाखनगावचा नर्मदे हर. आणि हा लाखनगावचा आश्रम. लाखनगाव आश्रमाच्या पुढे निघाल्याच्या नंतर 1 किलोमीटर आल्याच्या नंतर आपल्याला नाश्ता दिला. नर्मदा खंडात नाश्त्याला बालभोग म्हणतात. म्हणजे आपण बालभोग घेतला आणि जेवणाला अन्नप्रसादी म्हणतात, भोजन प्रसादी. तर बालभोग घेतला आपण. तिथून 1 किलोमीटर आल्याच्या नंतर एक छोटंसं मंदिर होतं. तर तिथं त्यांनी आपल्याला बोलवलं आणि पोहे वगैरे त्याचा बालभोग दिला. आणि हा बालभोग घेतल्याच्या नंतर आमच्या मामांना जरा जास्तच तरतरी आली. त्याच्यामुळं नर्मदे हर आवाज एकदम कडक निघाला. त्यांचे काका. हा बालभोगाचा परिणाम आहे हा. चला आपण लाखनगावच्या आश्रमाच्या तिथं थांबलो होतो. तिथं माझा पंचा उपरणं तिथंच राहिलं. चाललो तर आपण पुढं येईल कोणाचं तरी कामाला. नर्मदा माईने ठेवून घेतलं असेल आपण मी माघारी नाही गेलो. वाटत कुठेतरी भेटून आपल्याला. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आमचा 6वा दिवस ना. 6वा दिवस. अजून प्रत्येकाचा उत्साह जसाच तसाच आहे. पहिल्या दिवशी होता तसाच. फक्त कुणाचे पाय दुखतायत, कुणाचा खांदा दुखतोय. कारण हे पाठीवरचं ओझं घेणं सोपं नाही. परिक्रमा करत असताना परिक्रमेचा आनंद घ्या. बाकी असं रोजचं टार्गेट 30 किलोमीटर 40 किलोमीटर त्याने आपलाच त्रास वाढतो.
ज्यावेळेस आपलं टार्गेट कंप्लीट होत नाही त्यावेळेस आपल्याला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. त्यामुळे रोज टार्गेट पूर्ण करण्यापेक्षा जे वाटत आश्रम वगैरे लागतात तर थांबून तिथं बोला, विचारपूस करा, जे लोक भेटतात त्यांच्याशी बोला, संवाद साधा, त्यांना फायदा होईल. टार्गेट ठेवून काही व्हायचं नाही. त्यामुळे आनंद घ्या, रोज चाला थोडं का होईना. आता आम्ही आलोत बडवानी आमच्यापासून आता 30 किलोमीटर राहिले. आता आम्ही सकाळी निघलो होतो विश्वनाथ खेडा या गावातून. बालभोग घेतला, बालभोग घेऊन पुढं आलो, थोडासा आराम केला. आत्ता वाजले 9:30 आणि आत्ता आम्ही चाललो पुढं. आता हा पूर्ण जो रस्ता दिसतो असाच पूर्ण बडवानीपर्यंत डांबरी रस्त्यानेच प्रवास करायचा आहे. डांबरी रस्त्याने जरा थोडासा त्रास होतो. गावातून जे रस्ते असतात बारीक बारीक त्यांना काही वाटत नाही. त्याबरोबर गावाकडून आलेले आजी येतात तर यांच्या बोटाला खूप त्रास झाला होता. तर आता यांचं बोट नीट आहे आणि चालतं आहेत ते आपल्याबरोबर. पणीकडे जाताना आपल्याला तळवाडा हे गाव लागतं. तर आता आपण तळवाड्यामध्ये थोडीशी खरेदी केली. तर पाय दुखत होता त्याच्यामुळं डॉक्टरांना दाखवलं जरा, त्यांनी गोळ्या वगैरे लिहून दिल्यात. तर आपण तळवाड्यामध्ये पण एक आश्रम आहे, तर आपण तिकडं जाऊन चाललो आहे. त्यामध्ये हे आपल्याबरोबर आळंदीचे अभिषेक सदानंद हे ओंकारेश्वरपासून आपल्याबरोबरच आहेत. तर चला पुढं दाखवतो तुम्हाला तळवाड्याचा आश्रम. हे दुपारी भोजन प्रसारित झाल्याच्या नंतर हे परिक्रमावासी असे झाडाखाली आराम करताना म्हणजे झोपलेत सगळे. आपण काल ज्या ब्राह्मण गावातून आलो, पूर्वी जो नर्मदा परिक्रमा मार्ग होता तर तो ब्राह्मण गावातून सरळ जाऊन बडवानीला होता. पण पाण्यामुळं, पाणी फुल झाल्यामुळं जे मध्ये जे नदी ओढे वगैरे लागतात तर त्यांना पूर्ण फुल पाणी असल्यामुळं आता आपण जे सकाळी लखनगावमध्ये आलतो तर यांनी लखनगाव मार्गे बडवानी सरळ डांबरी रस्त्याने रोड आणलेला आहे. त्यामुळं थोडं अंतर वाढलं आहे आणि आपल्याला पूर्ण जो 40-45 किलोमीटरचा प्रवास आहे हा पूर्ण डांबरी रस्त्यानेच कवर करावा लागतो. मागं जे गाव दिसतंय तर ते मंडवाडा ना, तर ते मंडवाड्यामध्ये पण एक आश्रम आहे आणि पुढं एक 4 किलोमीटरवर अजून एक आश्रम आहे. आत्ता त्यांनी सांगितलं, बघू आता आपण आता पुढच्या आश्रमात चाललो आहे. आत्ता वाजले 3:30, किती वाजेपर्यंत पोचतोय बघू आता ते. चला नर्मदे हर. आपलं जसं ठरलं होतं की आपण आज मंडवाड्यामधल्या आश्रमात न थांबता आपण तिथून पुढे जे 4 किलोमीटर आश्रम त्यात थांबायचं. पण एक आपल्याबरोबर जे परिक्रमावासी होते त्यांचा पाय खूप दुखत असल्यामुळं आपण मंडवाडा इथेच थांबण्याचा निर्णय घेतला. तर हा पहा मंडवाडा येथील आश्रम आणि हे आश्रमामधील मंदिर.